नवरात्र उत्सव सुरू आहे म्हणून रात्री 6 नंतर बाहेर पडलं तर चौकातून गल्लीबोळातून गाण्यांचा आवाज येतो। गुजरातमध्ये सुरू झालेला हा सण आज भारतभर जल्लोषात साजरा केला जातो। तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो। परंतु संपूर्ण भारतात जसा हा सण साजरा होतो त्यापेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने। पश्चिम बंगालच्या दुर्गा पूजा आणि नवरात्रीमध्ये काय फरक आहे, दुर्गा पूजा कशी साजरी केली जाते हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। जास्त लोकांना माहित नसेल पण नवरात्रीत जशी देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते तशीच पश्चिम बंगालमध्ये 5 दिवस फक्त दुर्गा मातेचीच पूजा केली जाते। महाराष्ट्रात जसं गणपती बाप्पाला मंडळात घरांमध्ये सुंदर आणि विविध देखाव्यांमध्ये विराजमान केलं जातं, अगदी तसंच पश्चिम बंगालमध्ये दुर्गा मातेला भव्य दिव्य देखाव्यांमध्ये विराजमान केलं जातं। दुर्गा पूजा सुरू होण्याच्या अनेक कथा आहेत। 1757 मध्ये जेव्हा बंगालच्या गंगेच्या काठावर प्लासी या ठिकाणी झालेल्या प्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने बंगालचा नवाब सिराज उद दौला याचा पराभव केला। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ही लढाई रॉबर्ट क्लाइव्ह याच्या नेतृत्वाखाली जिंकली। इंग्रजांनी लढाई जिंकल्यानंतर त्यावेळी इंग्रजांचे वकील असणाऱ्या राजा नव कृष्णदेव यांनी रॉबर्ट क्लाइव्ह समोर दुर्गा मातेची भव्य पूजा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला। रॉबर्ट क्लाइव्हनेही या प्रस्तावाला होकार दिला। त्याच साली दुर्गा पूजेचे आयोजन करण्यात आलं। या पूजेसाठी संपूर्ण कोलकाता भव्यपणे सजवण्यात आलं होतं। या भव्य आयोजनाचा आनंद रॉबर्ट क्लाइव्हने हत्तीवर बसून लुटला। हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक कोलकात्यात आले होते। 1757 चा दुर्गा पूजेचा कार्यक्रम पाहून बडे श्रीमंत जमीनदारही थक्क झाले। नंतरच्या काळात बंगालमध्ये जमीनदारी व्यवस्थेच्या अस्तित्वात येतानाही त्या काळातील श्रीमंत जमीनदारांनी आपल्या शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी दरवर्षी भव्य दुर्गा पूजेचं आयोजन करण्यास सुरुवात केली। दुर्गा पूजा पाहण्यासाठी लोक खेड्यापाड्यातून सुद्धा येत होते। हळूहळू दुर्गा पूजा इतकी लोकप्रिय झाली की ती सर्वत्र साजरी होऊ लागली। आणखी एक कथा अशी सांगितली जाते की 9व्या शतकात बंगालमधील रघुनंदन भट्टाचार्य नावाच्या विद्वानाने प्रथम दुर्गा पूजेचं आयोजन केल्याचा उल्लेख आहे। दुसऱ्या एका कथेनुसार बंगालमध्ये प्रथमच दुर्गा पूजेचे आयोजन हे ताहिरपूरच्या जमीनदार नारायण यांनी कुल्लक भट्ट नावाच्या पंडिताच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं। हा सोहळा निव्वळ कौटुंबिक होता। 1757 नंतर 1790 मध्ये बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गुप्तीपाड्यात राजे, जहागीरदार आणि जमीनदारांनी पहिल्यांदा सार्वजनिक दुर्गा पूजेचं आयोजन केलं होतं। यानंतर दुर्गा पूजा सर्वसामान्यांच्या जीवनातही लोकप्रिय झाली व ती मोठ्या थाटात साजरी करण्याची परंपरा बनली। पुढे स्वातंत्र्य लढा सुरू झाल्यावर ही पूजा मंडप प्रबोधनाचं केंद्र बनलं। दुर्गा पूजा सुरू होण्याच्या अनेक कथा आहेत, पण नवरात्री सारखंच देवीच्या शक्ती रूपाची पूजा करण्यासाठी दरवर्षी हा सण साजरा केला जातो। दुर्गा पूजेसाठी तयार केलेली मूर्ती नवरात्र सुरू होण्याच्या एक आठवडा आधी दुर्गा मातेची मूर्ती तयार करून रंगवली जाते, पण मातेच्या डोळ्यांना रंग दिला जात नाही। महालय अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी दुर्गा मातेची विधिवत पूजा करून तिला पृथ्वीवर येण्याचे आमंत्रण दिलं जातं। त्याच दिवशी शुभ मुहूर्तावर मूर्तीवर डोळे साकारले जातात। या शुभ विधीला चोखुदान म्हणजेच नेत्रदान असं म्हणतात। देवीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विजयादशमीला बंगाली स्त्रिया पांढरी साडी नेसून उलुध्वनीचा उच्चार करतात, ज्याला अत्यंत शुभ मानलं जातं। याच दिवशी स्त्रिया सिंदुराने होळी सुद्धा खेळतात, कारण माहेरी आलेली माता पुन्हा सासरी जाणार असते तेव्हा देवीच्या डोक्याला सिंदूर लावलं जातं। या विधीला सिंदूर उत्सव असं देखील म्हटलं जातं। दुर्गा मातेचा निरोप घेताना तिला वाटेत भूक तहान लागू नये म्हणून तिच्यासोबत खाण्यापिण्याचे पदार्थ दिले जातात। त्याची एक पोटली तयार केली जाते, तसेच मातेसोबत शृंगाराच्या वस्तूही दिल्या जातात। या प्रथेला बोरन असे देखील म्हणतात। नवरात्रीत भक्त जसे 9 दिवस श्रद्धेने उपवास ठेवतात, तसंच दुर्गा पूजेच्या वेळेस बंगालमध्ये नॉनव्हेज खाणं ही एक प्रथा आहे। दुर्गा पूजेच्या वेळी दुर्गा मातेला अनेक प्राण्यांचा बळी दिला जातो, नंतर ते शिजवून प्रसाद म्हणून खाल्लं जातं। हे सर्व श्रद्धेपोटी आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं। भारतात एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या परंपरा आणि प्रथेनुसार साजरा केला जातो। फरक फक्त पद्धतीचा असेल, पण भक्ती आणि सणांचा आनंद हा सर्वत्र सारखाच आहे। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।